मला आवडलेलं एक सुंदर गीत आहे बरं का. कवी सारंग पवार यांचं आहे. या गीतामध्ये एका भीमाच्या लेकीची सुंदर कथा सारंगदादांनी आपल्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय कथा आहे ती जरा लक्षपूर्वक ऐका. एक गरीब घरची माऊली, गरीब स्त्री, साधी भोळी आहे, अशिक्षित आहे, जिला कुणाचा आधार नाही, माय नाही, बाप नाही, दादा नाही, मामा नाही, कुणी नाही. लग्न झाल्यानंतर एक मुलगी झाली. मुलगी झाल्यानंतर पती वारला बरं का. तिनं काबाळ कष्ट केले, मुलीला लहानाचं मोठं केलं. मोठं झाल्यानंतर तिचं लग्न लावून दिलं बरं का. लग्न झाल्यानंतर थोड्याच दिवसात मुलीच्या सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी तिचा छळ करायला सुरुवात केली आणि एक दिवस रॉकेल टाकून त्या मुलीला जाळलं बरं का. गावातले लोक गोळा झाले, तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. उपचार सुरू झाला. 2-3 दिवसावर भीमजयंती आली होती. इकडे घरामध्ये माय तयारीला लागली होती. ती एका पिशवीमध्ये साडी चोळी टाकत होती मोठ्या आनंदानं. मी माझ्या मुलीच्या घरी जाणार, तिला साडी चोळी देणार. तेवढ्यामध्ये तिला समजलं की मुलगी जळालेली आहे. घाबरली बरं का. घाईघाईनंच हॉस्पिटलमध्ये आली. येऊन पाहिलं तर मुलगी अर्ध्यापेक्षा जास्त जळाली होती. रडायला लागली. 2 दिवसपर्यंत उपचार चालला बरं का. 3रा दिवस उजाडला. तो दिवस होता भीमजयंतीचा 14 एप्रिल. मुलीला त्रास व्हायला लागला बरं का. तिच्या लक्षात आलं आता मी मरणार आहे. त्यावेळेस ती मुलगी आपल्या आईला शेवटची इच्छा सांगत आहे. काय सांगत आहे ऐका. आई ग, आई ग, आई ग, आई ग, पूर्ण कर इच्छांती, हात जोडून विनंती, पूर्ण कर इच्छांती, हात जोडून विनंती, मरण्याआधी मला हो, मरण्याआधी मला दावग भीम जयंती, आई ग, आई ग, जरी जाळले हुंड्यासाठी कायेची आग फार. मुलगी आईला सांगते, आई जळल्यानंतर खूप जास्त त्रास होतो ग, पण तो माझा त्रास कमी होणार आहे. पण कधी? जरी जाळले हुंड्यासाठी कायेची आग फार, जन्म सोहळा पाहून काया होईल थंडगार. जरी दिले तू पाहुनी मजला सोनं चांदी माडी, खरे सुख देती ग मजला मायरची भीमवाडी. कैसे विसरू मी आई भीमवाडीचा ओटा, ओट्यावर वृक्ष आहे पिंपळाचा ग मोठा. सुखावेल गार हवेने हो, सुखावेल गार हवेने जळती माझी हे काया. आई ग, आई ग, आई ग, आई ग, धनलोभाने पतिरायाने क्रूर गाठली सीमा. मुलगी आईला सांगत आहे, आई मला कशामुळे जाळलं? धनलोभाने पतिरायाने क्रूर गाठली सीमा, अगनांदत होती तुझी लाडकी जशी भीमाची रमा. काळीज तुझे तोडले आई हिसकावूनी तुझ्या श्रमा,
बंधू पिता जर असते घेती सूड नसती क्षमा. आई माझ्याच साठी जाईले तू जीवन. बरं का, मुलीनं केलेल्या कष्टाची आता मुलीला आठवण व्हायला लागली, आईनं केलेल्या कष्टाची. बरं का, सांगितलं आई तू माझ्यासाठी तुझं संपूर्ण जीवन, तुझं संपूर्ण तरुणपण तू विधवापणात घालवलं. एका एका गोष्टीची आठवण व्हायला लागली. बरं का, आई माझ्याच साठी जाईले तू जीवन. तुझ्या कष्टाचा तो आठवे क्षणोक्षण. भरविला घासमुखी भरविला घासमुखी उभी चिरून धरणी. आई ग आई ग आई ग आई ग. इच्छा सरती जाऊन विहारी पंचशील हे गावे. विझत्या नयनाच्या ज्योतीने भीम गौतम पहावे. बरं का, आता मात्र आतापर्यंत आडून ठेवलेला अश्रूंचा बांध फुटला. बरं का, मायचा अश्रूंना वाट मोकळी करून दिली. ढसाढसा रडायला लागली. डोळ्यातून घळाघळा अश्रू बाहेर आले. मायच्या डोळ्यातून बाहेर आलेले अश्रू मुलीनं बघितले आणि मुलगी आईला बोलत आहे, आई आता रडू नको, पुस ते अश्रू, पुस आई पुस. मरण अटळ हे शेवट आई अश्रू पुसोनी घ्यावे. भीमपदी अंतिम श्वास माझा निघून जाय. माय घाबरली. बरं का, आता सांगितलं, ए बाळ अगं असं करू नको, मला असं एकटं टाकणार कोण आहे ग तुझ्याशिवाय या जगात माझं. असं नको ना करू. बघ आपल्या भीमरायाची जयंती आहे ना, बघ मी तुझ्यासाठी साडी चोळी आणली. मुलीनं सांगितलं, आई आता मला साडी नको, आता मला चोळी नको, फक्त एक इच्छा आहे. नको मज साडी चोळी, बघू दे सजली गाडी. सन शेवटचा पाहीन आई तुझी ग लाडी. प्राण ज्योत व्हावी माझी, प्राण ज्योत व्हावी माझी. चिरंतर भीमपंथी आई ग आई ग आई ग आई ग. खेळ नसीबाचा हा सारंग, काळ संपला आता. तुलाच बंधू मानून माझी सोपविते रे माता. या बहिणीचे ऋण फेडावे बोल जाता जाता. बुद्धं शरणमच्या स्वरात जळावी माझी चिता. तुला भीमाची आण गावे प्रतिज्ञा गीत. चितेच्या या ज्वालेवर जळावी हुंडारीत. आता मी जाते आई, आई आता मी जाते, काळजी घे स्वतःची. आता मी जाते आई, शब्द शेवटचे म्हणती. आई ग आई ग आई ग आई ग. आईनं सुंदर गीत. या गीतामध्ये सांगितलेली जी कथा आहे ती काल्पनिकच आहे बरं का. फक्त सारंगदादांना त्या मुलीची एक जी इच्छा आहे भीमजयंती पाहण्याची, जी तळमळ आहे ते दाखवून द्यायची आहे. बाबासाहेबांविषयी असलेलं जे प्रेम आहे ते दाखवून द्यायचं आहे. सुंदर गीत आहे नाही का. जय भीम, जय शिवराय. धन्यवाद.